त्यामध्ये इंस्टाग्राम स्क्रोलिंग करत असताना मला NKDA फिल्म इन्स्टिट्यूट शिरूर या संस्थेची माहिती मिळाली। तालुक्याच्या ठिकाणी इतकी छान कार्यशाळा घेतली जाते हे मला पहिल्यांदाच समजलं आणि सरांना फोन करून मी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी 15 सप्टेंबरला शिरूर या ठिकाणी आलो। खरं तर मी आल्यानंतर जसं सगळ्यासमोर जे प्रश्न असतात की भाषण करायचं म्हणजे मग एवढ्या लोकांच्या समोर भाषण करायचं, मला जमेल का, मला होईल का, मला करता येईल का, हे प्रश्न जसे सगळ्यांना पडतात तसे मलाही पडले होते। मग मी या ठिकाणी आल्यानंतर मला बघितलं की ह्या ठिकाणी खूप काही करून घेतलं जातं। म्हणजे कॅमेरे लावले जातात, आपल्याला कॅमेऱ्यामधून पहिल्या दिवसापासून अगदी मी फर्स्ट स्टेज असताना कसं उभं राहिलं पाहिजे यासाठी कॅमेरे लावले जातात आणि या कॅमेऱ्यामधूनच आपल्या काय चुका होतात हे सर स्वतः दाखवून देतात आणि या हावभाव येणं गरजेचं असतं, आपले एक्सप्रेशन येणं गरजेचं असतं, आपले सभाधीटपणा येणं गरजेचं असतो, आपले आय कॉन्टॅक्ट, आपण जे सगळ्यांशी बोलतो त्यांच्याबद्दल आय कॉन्टॅक्ट पण होणं गरजेचं असतं। आपला जो विषय आहे तो विषयही लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे। त्यासाठी सर काय करतात, या ठिकाणी खूप मर्यादित मुलं घेतली जातात कार्यशाळेसाठी आणि प्रत्येकाला पर्सनली टच करून सरांनी प्रत्येकाकडून अगदी मी ऍडमिशन घेतल्यानंतर माझ्या ज्या ज्या काही चुका होत होत्या अगदी उभं राहण्यापासून, म्हणजे जसं सांगतो आपण नर्सरीला ऍडमिशन घेतल्यानंतर ABCD करतो त्या पद्धतीनं सरांनी ABCD पासून सुरुवात करून, म्हणजे अभिनय, खरं तर मी आलो तर शिक्षण भाषण कलेचं घ्यायला, पण सरांनी अभिनय का गरजेचा आहे आणि तो भाषण कलेमध्ये काय यायला पाहिजे, ह्याच्यामुळे भाषण कला कशी अजून वृद्धिगत होईल, कशी वाढ होईल, लोकांच्या पर्यंत तुमचे कसे विचार पोचले जातील, याबद्दल सरांनी खूप काही या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये करून घेतलं आणि त्याचाच आज मला इतका कॉन्फिडन्स निर्माण झालाय की काय सांगू। आज जर मला या 3 दिवसाच्या कार्यशाळेमुळे आज तुम्ही 100 लोकांपर्यंत, 1000 लोकांच्या प्रेक्षकापर्यंत जरी मला माझे विचार मांडायला सांगितले तरी मी अगदी सहजपणे कुठलंही न अडखळता सहजपणे विषय मांडू शकतो। माझे विचार, माझ्या भावना हे प्रेक्षकापर्यंत पोहोचवू शकतो। या ठिकाणी हेच मला प्रशिक्षण मिळालं। खरं तर कालावधी खूप कमी, फी खूप कमी, तरी या कालावधीमध्ये सरांनी खूप काही करून घेतलं। याही पुढे या संस्थेच्या ज्या सूत्रसंचालन किंवा निवेदनाच्या ज्या कार्यशाळा असतील त्यामध्ये सहभाग घ्यायला मला नक्कीच आवडेल आणि सरांनी अशा कार्यशाळा खरं तर काळाची गरज ओळखून ह्या कार्यशाळा आयोजित कराव्यात अशी मी त्या सरांना विनंती करेन। आणि आपणही सर्वांनी या भाषण कला असेल, सूत्रसंचालन, अभिनय असेल, या सर्व कला तुम्हाला अवगत झाले पाहिजे। तुमचं शिक्षण असेल, तुमचं प्रोफेशनल लाईफ असो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तर या क्षेत्राबरोबर तुमचा एक छंद म्हणून या कुठल्याही कलेशी एकदा जोडले जा, अनुभव घ्या। मला तर